नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मराठी कॉर्नर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आलेले आहेत. शिंदे, फडणवीस, पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडलेली आहे. या बैठकीत सरकारच्या वतीने 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यावर मोठी चर्चा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणते 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात पहिला, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मेंढपालनासाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय हा या बैठकीत घेण्यात आलेला आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे दिव्यांग कर्मचारीच्या पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण, म्हणजे राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 30 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय हा या बैठकीत घेण्यात आलेला आहे. गट ड ते गट अ च्या पदाच्या पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर शेत पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार, म्हणजे शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेपणे व अचूकपणे देता यावी यासाठी पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी माझगाव येथे 51 सदनिका 3 वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्त्वावर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी एका वर्षाच्या 7,34,40,000 इतक्या भाडे खर्चास मान्यता या बैठकीत घेण्यात आलेली आहे. तर महत्त्वाचा 6वा निर्णय म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मौ अंबड येथे MIDC ला विस्तारीकरणासाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. या जमिनीची किंमत 24,02,40,000 इतकी आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. हे जे 6 निर्णय आहे ते या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.